देशाच्या प्रगतीमध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून झेंडा रोवलाय. आदिवासींमध्ये एकलव्याची क्षमता असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे आदिवासींच्या सेवेचा कुठलाही विषय असला तरी मी तातडीनं मदत करत असतो. आदिवासी समाजाच्या विकासासाठी मी कायम अग्रेसर असतो असा विश्वास राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. भद्रावती तालुक्यातील देवाळा मोहुर्ली येथील गोंडवाना गोटुल पेंठाना देवाळा यांच्या स्थापनेला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित गोंडी नृत्य सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमाला ते प्रामुख्यानं उपस्थित होते. अनवाणी पायांनी आदिवासी भगिनी स्वागतासाठी आल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी देवाळा गावासाठी सुसज्ज रुग्णवाहिका देण्याची घोषणा आमदार मुनगंटीवार यांनी केली. तसंच मंजूर 20 लाख रुपयांच्या आदिवासी सभागृहाचं काम लवकरात लवकर सुरू होईल असं आमदार मुनगंटीवार यांनी आश्वस्त केलं. गावाच्या विकासासाठी रस्ते, सभागृह, रुग्णवाहिका अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मात्र केवळ पायाभूत सुविधा निर्माण करून चालणार नाही, तर आदिवासी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणंही तितकंच आवश्यक असल्याचं ते म्हणाले. तरुणांच्या हाताला काम मिळालं, त्यांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळाली तरच खऱ्या अर्थानं समाजाचा विकास होईल असंही ते म्हणाले. आदिवासी समाज जंगल, जल, जमीन आणि निसर्गाशी जोडलेला समाज आहे. निसर्गाची पूजा करणं ही समाजाची परंपरा आहे. जय सेवा हे फक्त घोषवाक्य नसून समाजासाठी समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा आहे. सेवा, संस्कार आणि समाजहित या मूल्यांवर चालत आदिवासी समाजाचा सन्मान, स्वाभिमान आणि विकास अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे असंही आमदार सुधीर मुनगंटीवार या प्रसंगी म्हणाले.